चंद्रपूर शहर मनपा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा अंतिम दिवस जवळ आलाय. त्यामुळेच राजकीय घडामोडी वेगवान झाल्या आहेत. आम आदमी पक्षाने 66 पैकी पहिल्या 10 नावांची यादी जाहीर केली आहे. या यादीत जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांच्यासह सहकाऱ्यांचा समावेश आहे. महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सने सतत फसवणूक केल्याचा आरोप आपने केला आहे. चंद्रपूर मनपातील काँग्रेस आणि भाजप यांच्या भ्रष्टाचाराला समूळ उखडून काढण्यासाठी आपने स्वच्छ प्रतिमेचे उमेदवार दिल्याचा दावा आपने केला आहे. आता जर चंद्रपूर महानगरपालिकेतून महाविकास आघाडीसोबत जाण्याचा जर विचार केला तर आम आदमी पक्ष त्या संपूर्ण महाविकास आघाडीतून बाहेर आहे. कारण बघितलं तर ज्यावेळेस पाहतो आपण की महानगरपालिकेच्या दोन्ही ठिकाणी काँग्रेसची जेव्हा सत्ता होती आणि त्यानंतर बीजेपीची, तर जेव्हा काँग्रेसची सत्ता होती तेव्हा बीजेपी वाले ओरडत नव्हते आणि आता बीजेपीची सत्ता होती त्यावेळेस काँग्रेसने ही विरोधी पक्षाची जी भूमिका निभावायची होती ती योग्य पद्धतीने निभावली नाही. कारण की यांचेच काही नगरसेवक आहे ते बीजेपीच्या काही नगरसेवकांच्या विरोधात उभे राहत नाही आणि बीजेपीचेच काही नगरसेवक आहे ते काँग्रेसच्या नगरसेवकांच्या विरोधात राहत नाही. म्हणजे तू बी या मी बी आता अशा पद्धतीची काँग्रेस आणि भाजपाची भूमिका आहे. म्हणून हे सगळं या सगळ्यातून नागरिकांना सूट मिळाला पाहिजे. भ्रष्टाचार मुक्त चंद्रपूर महानगरपालिका बनायला पाहिजे. 450 कोटीचं बजेट आहे चंद्रपूर महानगरपालिकेचा. त्या माध्यमातून नागरिकांना योग्य शिक्षण, योग्य आरोग्य आणि संपूर्ण सुविधा नागरिकांना भ्रष्टाचार मुक्त पद्धतीने मिळायला पाहिजे. याकरिता आम आदमी पक्ष संपूर्ण ताकदीने चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत उतरलेली आहे. ग्रामायण प्रतिष्ठान VIA एग्रो फोरम के सहयोग से आयोजित कर रहे हैं ग्रामायण उद्योग एक्सपो 26 से 30 दिसंबर। यहाँ एक ही छत के नीचे मिलेंगे नर्सरी प्रोडक्ट्स, मसाले, बैम्बू आइटम्स, हाउस होल्ड गुड्स, क्लोथिंग, फूड, आयुर्वेदिक, कॉस्मेटिक, आर्टिसन प्रोडक्ट्स एंड मोर। बी वोकल फॉर लोकल एंड विजिट ग्रामायण उद्यम एक्सपो 26 से 30 दिसंबर, कुसुम ताईवान खेड़े सभागृह, धरमपेट, नागपुर।